वसमत नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 180 मधील भूखंडाच्या रजिस्ट्री प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। नगरपालिकेच्या मालकीच्या जागांच्या व्यवहारांसाठी कथित बनावट स्वाक्षऱ्या, बनावट शिक्के आणि संशयास्पद कागदपत्रांचा वापर झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणात कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला। मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडाची परस्पर रजिस्ट्री करण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे व कागदपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप आहे। नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने कथित बनावट स्वाक्षऱ्या करून दाखले तयार करण्यात आले आणि त्याच्या आधारे मालकी हक्काच्या नोंदी बदलून रजिस्ट्री व्यवहार करण्यात आल्याची बाब चर्चेत आहे। तक्रारीनंतर प्रशासन सतर्क, नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तक्रार दाखल केल्यानंतर मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर यांनी चौकशी सुरू केली। प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी नगरपालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांचं विशेष पथक नियुक्त करण्यात आलं असून संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे। बनावट स्वाक्षरीचा गंभीर आरोप। या प्रकरणात नगररचना अधिकारी साक्षी भोसले यांच्या नावाने कथित बनावट स्वाक्षरी करून प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे। या बनावट कागदपत्रांच्या आधारे नगरपालिकेच्या मालकीच्या जागांची रजिस्ट्री झाल्याचा आरोप असून पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। प्रकरणातील प्रमुख आरोप: नगररचना अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट स्वाक्षऱ्या, बनावट प्रमाणपत्रे व अधिकृत कागदपत्रांची निर्मिती, नगरपालिकेच्या मालकीच्या जागांची संशयास्पद रजिस्ट्री, खोट्या नोंदींच्या आधारे मालकी हक्क बदलण्याचा प्रयत्न, कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारांचा संशय, अनेकांच्या सहभागाची शक्यता, जुन्या व्यवहारांचीही चौकशी होणार। या प्रकरणानंतर शहरात आणखी एक चर्चा रंगू लागली आहे। यापूर्वी नगरपालिकेच्या मालकीच्या जागा, आरक्षित भूखंड किंवा ओपन स्पेस या संदर्भात अशाच प्रकारचे व्यवहार झाले आहेत का याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। जर नगरपालिकेच्या मालमत्तेची बेकायदेशीर विक्री अथवा हस्तांतरण झाल्याचं निष्पन्न झालं तर संबंधितांवर फौजदारी कारवाई बरोबरच प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। पडद्यामागील सूत्रधार कोण? बनावट कागदपत्र तयार करणारे, त्यांना अधिकृत स्वरूप देणारे आणि व्यवहार पूर्णत्वास नेणारे नेमके कोण याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नगरपालिकेच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या या कथित रॅकेटमागील सूत्रधारांचा शोध घेऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी जोर धरत आहे। या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकेल तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.